नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। दिंडोरी एका आनंदाच्या सोहळ्याचे रूपांतर काही क्षणांतच अतीव दुःखात झाले आणि या भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या राजे बँक्वेट हॉलमध्ये एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता। हा कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर इंदोरे तालुका दिंडोरी येथील दरगोडे कुटुंब आपल्या इर्टिगा कारने क्रमांक MH 15JS 1053 घरी परतण्यासाठी निघाले होते। रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील ब्लाइंड टर्न असलेल्या विहिरीजवळ अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि क्षणात कार थेट विहिरीत कोसळली। हा अपघात इतका भीषण होता की कारमधील सर्व 9 जणांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये सुनील दत्तात्रय दरगोडे वय 34, रेश्मा सुनील दरगोडे वय 29, राखी उर्फ गुणवंती दरगोडे वय 10, आशा अनिल दरगोडे वय 34, सृष्टी अनिल दरगोडे वय 14, माधुरी उर्फ श्रद्धा दरगोडे वय 13, श्रेयस अनिल दरगोडे वय 11, श्रावणी अनिल दरगोडे वय 11 आणि समृद्धी राजेंद्र दरगोडे वय 7 यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे या मृतांमध्ये 15 वर्षांखालील 6 निष्पाप मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघातानंतर घटनास्थळी धाव घेणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले। मात्र कार पूर्णपणे पाण्यात बुडाल्यामुळे कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही। दरम्यान या घटनेमागे एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली आहे। ज्या विहिरीत ही कार कोसळली त्या विहिरीला कोणत्याही प्रकारचा सुरक्षात्मक कठडा नव्हता। तसेच विहिरीपर्यंत सरळ जाणारा रस्ता असल्याने आणि परिसरात पुरेशी प्रकाश योजना किंवा बोर्ड अथवा चेतावणी नसल्याने रात्रीच्या अंधारात ही विहीर ओळखणे अत्यंत कठीण होते। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार भर वस्तीत ही जीवघेणी विहीर बराच काळ उघडीच असून याबाबत कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे या दुर्घटनेमागे निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। या प्रकरणी पोलिसांनी विहीर मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर प्रशासनाच्या देखरेखीवर आणि अशा धोकादायक ठिकाणांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एकाच कुटुंबातील 9 जणांचा असा दुर्दैवी अंत आणि त्यातही लहान निष्पाप मुलांचे बळी, ही घटना केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही तर सुरक्षेच्या अभावाची मोठी किंमत असल्याचे वास्तव अधोरेखित करणारी ठरली आहे। महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातही भरपूर घटना घडल्या आहेत ज्यामध्ये अशा विहिरींमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। विहीर मालकांचा निष्काळजीपणा हे अशा घटनांमधील मुख्य कारण असते। त्यामुळे याबाबत कठोर नियम लागू कराव्यात अथवा रस्त्यालगतच्या सर्व विहिरी जिथे सुरक्षा उपाययोजना नसेल त्या बुजून टाकाव्यात, अशी संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया होती। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।